आज आपण बनवणार आहोत कांदा टोमॅटोतलं बोंबील बटाट्याचं लपतपीत. तर मी इथं 2 माणसासाठी बनवणार आहे. त्यासाठी मी इथं 6 ते 7 बोंबील असे स्वच्छ करून घेतलेत. आता ते धुवून घेणार आहे. आणि एक मध्यम आकाराचा बटाटा. तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. त्याला लागणारं साहित्य: एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, हळद, मीठ, आपला घरचा मसाला. तुम्ही बघू शकता आपले बोंबील असे स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आपली कढई आता तापली. आपण तेल ओतून घेऊ. आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे. आता आपण बोंबील तळून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले बोंबील आता कडक कसे तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊ. आपले बोंबील कडक तळून आपण बाजूला काढून घेतलेले आहेत. आणि आता बटाटा तळून घेऊ. आपले बटाटे आता तळून झाले. आता आपण बटाटे बाजूला काढून घेऊ. हे आहे आपलं तळलेलं बोंबील बटाटा. कांदा परतून झाला तर आपण टोमॅटो टाकून घेऊ. आणि आता हळद टाकून घेऊ. आपला कांदा टोमॅटो आता परतून झाले. चवीनुसार मीठ घालू. आणि आपल्या तिखटाप्रमाणे आपण मसाला घालू. मसाला आपण चांगला परतून घेऊ. मसाला आपला चांगला परतून झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बोंबील बटाटा घालू. हे आपले तळलेले बोंबील बटाटा. आपला बोंबील बटाटा आता मस्त कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये चांगलं परतून झालेत. आणि आता गरजेनुसार आपण पाणी घालून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला अशी छान उकळी आली. फक्त 5 ते 7 मिनिटं लागतील. आता आपली भाजी तयार व्हायला. आपली भाजी आता छानपैकी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता बटाटा पण छान असा मऊ शिजलेला आहे. आपला बटाटा तळल्यामुळं जास्त वेळ नाही लागला आपल्या भाजीला बनायला. आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. आणि आता थोडीशी कोथिंबीर घालू. हे आहे आपलं बोंबील बटाट्याचं लपतपीत. तुम्ही बघू शकता बाजूने कशी छान अशी तयारी आलेली आहे. भाकरीसोबत खूप छान लागतं खायला. आजची आपली रेसिपी आहे बोंबील बटाट्याचं लपतपीत. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत.